हॅलो एव्हरीवन. तर विद्यार्थ्यांना आपण परत एकदा ह्युमन हेल्थ अँड डिसीज चॅप्टरच्या एका नवीन कंटेंटकडे आलेले आहोत आणि नवीन कंटेंटच्या संदर्भात आता चर्चा करणार आहोत. तर बाळांनो, तो नवीन कंटेंट आहे आपला अँटीबॉडी. अँटीबॉडी काय आहे तर मराठीमध्ये याला प्रतिद्रव्य असं आपण म्हणू. अँटीबॉडी इज अ प्रोटेक्टिव्ह केमिकल. प्रोटेक्ट सुद्धा करतात आम्हाला आणि ते केमिकल्स आहेत, एक रसायन आहे. अँटीबॉडी इज द प्रोटेक्टिव्ह केमिकल produced by the immune cell in response to the antigen. अँटीजनच्या रिस्पॉन्स देण्यासाठी किंवा अँटीजनला रिस्पॉन्स देण्यासाठी इम्युन सेलने अँटीजनला रिस्पॉन्स देण्यासाठी इम्युन सिस्टीमच्या सेलने प्रोड्यूस्ड केलेल्या प्रोटेक्टिव्ह केमिकल्सला अँटीबॉडी असे आपण म्हणतो. काय डेफिनेशन लक्षात घ्याल रे बाळांनो? द प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस्ड बाय द इम्युन सेल इन रिस्पॉन्स टू द अँटीजन. अँटीजन काय आहे? आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे की इम्युन रिस्पॉन्स देण्यासाठी किंवा इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करण्यासाठीचा हा सबस्टन्स आहे. द सबस्टन्स which can stimulate the immune response or immune system in that response the antibody should be produced by the immune system. तर हा एक अशा पद्धतीचा एक केमिकल सबस्टन्स आहे ज्या वेळेस एखादा अँटीजन आपल्या इम्युन सिस्टीमशी किंवा इम्युन सिस्टीमकडे जातो, त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी आपली बॉडी किंवा आपल्या बॉडीतल्या इम्युन सिस्टीमच्या इम्युन सेल काय तयार करतात? एक केमिकल सबस्टन्स तयार करतात. दॅट केमिकल सबस्टन्स इज नथिंग बट अँटीबॉडी. प्रश्न आहे, सर प्रोटेक्टिव्ह, हाऊ इट कॅन प्रोटेक्ट अस, हाऊ इट कॅन प्रोटेक्ट अवर बॉडी अँड फ्रॉम होम, कुणाकडून? अँटीजन कडून. तर त्याचा डिटेल आपण बघणार आहोत मेकॅनिझम मध्ये सुद्धा. नंबर पुढच्या वाक्याकडे वळणार आहोत बेटा आपण. कुणी डिस्कव्हर केलेला आहे याला? दी एमिल वॉन बेहरिंग. आपण दुसऱ्यांदा नाव ऐकतोय. एमिल वॉन बेहरिंग डिस्कव्हर्ड दी अँटीबॉडी. अँटीबॉडीला डिस्कव्हर करणारे एमिल वॉन बेहरिंग हे शास्त्रज्ञ आहेत. इट बिलॉंग्स टू द क्लास ग्लोब्युलिन. बेटा हे जे अँटीबॉडीज आहेत, हे अँटीबॉडीज ना एका प्रोटीनच्या क्लासला बिलॉंग करतात. अँटीबॉडी बेसिकली कोण आहेत? प्रोटीन्स आहेत. आणि बेटा ते कोणत्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत, त्यांचा क्लास, त्यांचा वर्ग कोणता? तर ग्लोब्युलिन टाइप ऑफ द प्रोटीन्स आहे. बऱ्याच वेळेस एमसीक्यू ला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. विच क्लास ऑफ द अँटीबॉडी, अँटीबॉडी कोणत्या प्रकारचा क्लास शो करते? तर ग्लोब्युलिन टाइप ऑफ. ओके बेटा, या ग्लोब्युलिन मध्ये आपल्याला अल्फा ग्लोब्युलिन बघायला मिळतील, बेटा बीटा ग्लोब्युलिन बघायला मिळतील, डेल्टा ग्लोब्युलिन बघायला मिळतील, म्यू ग्लोब्युलिन बघायला मिळतील आणि गॅमा ग्लोब्युलिन सुद्धा बघायला मिळतील. तर मग हा आमचा अँटीबॉडी जो आहे हा कोणत्या प्रकारचा आहे? तर हा अल्फाचा आहे का? नाही. बीटाचा पण नाही, डेल्टा आणि म्यूचा पण नाही. तर तो गॅमा टाइप ऑफ ग्लोब्युलिन आहे. गॅमा टाइप ऑफ ग्लोब्युलिन. ओके बेटा, अँटीबॉडीज जे आहेत, आपण पुढे जाणार आहोत. अँटीबॉडीज, अँटीबॉडी केमिकली एक ग्लायकोप्रोटीन्स आहे. काय आहेत? ग्लायकोप्रोटीन्स. Antibodies are chemically
ग्लायकोप्रोटीन्स अँड वी ऑल्सो कॉल देम इम्युनोग्लोबुलिन्स. आम्ही त्यांना इम्युनोग्लोबुलिन्स असे म्हणतात. इम्युन सिस्टीम द्वारे तयार केलेल्या ग्लोब्युलिन क्लासचा प्रोटीन, इम्युन सिस्टीम द्वारे तयार केलेल्या ग्लोब्युलिन क्लासचा प्रोटीन, दॅट्स व्हाय वी कॉल देम इम्युनोग्लोबुलिन अँड इन अ शॉर्ट IgS किंवा IG असे आपण त्याला म्हणतो. इट इज अ हायली स्पेसिफिक टू द स्पेसिफिक अँटीजन. बेटा म्हणून तर हे स्पेसिफिक डिफेन्स सिस्टीमचा किंवा स्पेसिफिक टाइप ऑफ डिफेन्सचा पार्ट आहे. काय बोललोय मी की अँटीबॉडी प्रोडक्शन, अँटीबॉडी फॉर्मेशन असेल, अँटीबॉडीचं मेकॅनिझम असेल किंवा पर्टिक्युलरली अँटीबॉडीचा हा वर्ड आहे दॅट इज include in a specific type of resistance or specific type of immune system or defense असे आपण म्हणू. It is a highly specific to specific antigen. म्हणजे various type of antigens we know. आम्हाला अनेक प्रकारचे antigens माहिती आहेत. Different type of antigens have different type of antibody. It means that suppose that की आपण असं लक्षात घ्या बाळांनो, कुठलाही एखाद्या व्हायरसच्या अगेन्स्ट सपोज दॅट आमच्याकडे एक्स टाइप ऑफ व्हायरस आहे आणि अँटीबॉडी प्रोड्युस्ड अगेन्स्ट दॅट एक्स व्हायरस, देन दिस अँटीबॉडी कॅन वर्क फॉर दी वाय अँटीबॉडी, वाय व्हायरस. नो, तो एक्स साठी जो बनलेला व्हायरस, जो बनलेला आमचा अँटीबॉडी आहे तो फक्त एक्स व्हायरसच्या विरुद्धच फाइट करणार. म्हणून इट इज अ स्पेसिफिक आहे आणि तो स्पेसिफिक अँटीजन साठी तो हायली स्पेसिफिक आहे. ओके, अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड. प्रश्न पडला व्हेन इट इज प्रोड्युस्ड इन अवर बॉडी, तर आपल्या बॉडीत ते कधी तयार होतात? तर उत्तर आहे अँटीबॉडी आर प्रोड्युस्ड इन रिस्पॉन्स टू अँटीजेनिक स्टिम्युलेशन. मोस्ट इम्पॉर्टंट आहे बेटा, तुमच्या बॉडीतल्या इम्युन सिस्टीमच्या इम्युन सेलला, आपल्या बॉडीतल्या इम्युन सिस्टीमच्या इम्युन सेलला अँटीजन जोपर्यंत स्टिम्युलेट करत नाही तोपर्यंत अँटीबॉडी तयार होत नाही. आणि ज्या वेळेस अँटीजनने आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या काही इम्युन सेल्स आहेत त्या इम्युन सेलला स्टिम्युलेट केल्यानंतर अँटीजेनिक स्टिम्युलेशन नंतर अँटीबॉडीचं प्रोडक्शन होतं. आता बेटा दुसरा नेक्स्ट प्रश्न, सर विच काइंड ऑफ द सेल्स आर नॉर्मली प्रोड्युस्ड सच अँटीबॉडीज? कोणत्या प्रकारच्या सेल्स आहेत? तर बेटा दीज सेल्स आर प्लाझ्मा सेल. हे कोण आहेत? प्लाझ्मा सेल. प्लाझ्मा सेल्स नॉर्मली प्रोड्यूस दी अँटीबॉडीज. अँटीबॉडीजला प्रोड्यूस करणारे हे सेल्स आहेत ज्यांना आपण बी लिम्फोसाइट सुद्धा म्हणू शकतो. ओके बेटा, पुढे जायचंय आपल्याला. मग हे अँटीबॉडी प्रोड्युसिंग सेल म्हणजे काय बद्दल बोलत आहोत आपण? वी आर टॉकिंग अबाउट दी प्लाझ्मा सेल. तर याला म्हणतात की प्लाझ्मा सेल ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ अँटीबॉडीज फॅक्टरी. इम्पॉर्टंट आहे बेटा, हे नीट साठी अतिशय इम्पॉर्टंट हा एक क्वेश्चन असू शकतो. काय बोललोय मी की अँटीबॉडीज फॅक्टरी कुणाला कन्सिडर केलं जातं? विच टाइप ऑफ द सेल इज कन्सिडर्ड ॲज अ अँटीबॉडीज फॅक्टरी? प्लाझ्मा सेल. प्लाझ्मा सेल नॉर्मली कन्सिडर्ड ॲज अ अँटीबॉडी फॅक्टरीज. ओके बेटा, नेक्स्ट, मॅच्युअर प्लाझ्मा सेल कॅन प्रोड्यूस अबाउट 2000 मॉलिक्युल्स पर सेकंद. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या बेटा, आपल्याकडे ज्या प्लाझ्मा सेल्स आहेत दॅट प्लाझ्मा सेल्स हॅव ॲबिलिटी टू प्रोड्यूस 2000 मॉलिक्यूल पर सेकंद. 2000 मॉलिक्यूल विद्यार्थ्यांना अँटीबॉडीचे आपल्या बॉडीमध्ये तयार करू शकण्याची क्षमता प्रति सेकंदाला या मॅच्युअर प्लाझ्मा सेल्स कडे आहे. हाऊ मेनी नंबर ऑफ दॅट मॉलिक्यूल इज 2000 मॉलिक्यूल पर सेकंद. ओके बेटा, नेक्स्ट. तर आता हे होते थोडस आपण अँटीबॉडीच्या संदर्भामध्ये हे एक्सटर्नल बघितलेलं आहे. आपल्याला ऍक्च्युअली प्रॅक्टिकली त्याबद्दल बोलायचं आहे. त्याबद्दल आपल्याला कशा पद्धतीने मेकॅनिझम होतं, कशा पद्धतीने हे फंक्शन करतं याबद्दल सुद्धा चर्चा करायची आहे. अँटीजेनिक फॅक्टर आणि इपिटोप हे काय आहेत बघायचे आहेत.
तर बेटा एखादा अँटीजन असतो, सपोज दॅट आय हॅव अ अँटीजन, आपल्याकडे एक अँटीजन आहे, हा अँटीजन, द कंप्लीट अँटीजन नेवर बिकम द पॅथोजन. हा अँटीजन, द टोटल बॉडी ऑफ द अँटीजन नेव्हर बिकम अ पर्टिक्युलर अँटी, म्हणजे त्याला आपण पॅथोजन असे म्हणून तो कधी बनू शकत नाही कंप्लीट बॉडी. मग काय की देर इज अ सम पर्टिक्युलर टाइप ऑफ द रिजन्स प्रेझेंट ऑन दॅट अँटीजन. या अँटीजन वर काही तुम्हाला असे विशिष्ट भाग दिसतील, विशिष्ट भाग. मी काय बोलतोय, दिस इज अ अँटीजन, आणि ह्या अँटीजन वर पर्टिक्युलर प्लेसेस वर एका विशिष्ट ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांनो काय दिसतील, तर एक फॅक्टर दिसतील. वी कॉल देम अँटीजेनिक फॅक्टर, किंवा त्यालाच आपण इपिटोप असे सुद्धा म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो आपण, इपिटोप. आता इपिटोप काय, इपिटोपची व्याख्या इथं लिहिलेली आहे. इपिटोप ऑल्सो नोन ॲज अ अँटीजेनिक डिटर्मिनंट. अँटीजेनिक डिटर्मिनंट आहे, त्याला फॅक्टर असे सुद्धा म्हणू आपण. स्पेसिफिक रिजन ऑन द सरफेस ऑफ द अँटीजन. तर बेटा हे कंप्लीट अँटीजन आहे आणि त्याच्या सरफेसवरचे काही स्पेसिफिक रिजन, फॉर एक्झाम्पल हा 1 नंबरचा अशा पद्धतीचा आहे, हे 2 नंबर वाला आहे, हा 3 नंबर वाला आहे. काय आहे ते, these are the regions found on the surface of the antigen and we call them epitope, and that epitope play very important role in the formation of antibody antigen complex. तर हे अँटीबॉडी अँटीजन कॉम्प्लेक्स किंवा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहेत. हे होण्यासाठी these फॅक्टर प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणून आपल्याला हे अतिशय गरजेचं आहे जाणणं की हा जो अँटीजन असतो, टोटल सरफेस ऑफ अँटीजन हा कधीही रिस्पॉन्सिबल नाही काय करण्यासाठी, तर विद्यार्थ्यांनो तो अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बनवण्यासाठी कधीच रिस्पॉन्सिबल नसतो. तर particular type of the region which is found on the surface of the antigen, we call them epitope, and also we call them antigenic determinant. These antigenic determinant play very vital role in the formation of antigen antibody complex. ज्यावेळेस आता हे कशा पद्धतीने होतं हे सांगणं का गरजेचं होतं, तर आपल्याला पुढच्या भागासाठी अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी. तर मग ठीक आहे, मग आपण ह्याचं अँटीबॉडीचं आता बघितलं बेटा हे सगळं. तर आपण अँटीबॉडीचं स्ट्रक्चर लक्षात घेऊ कशा पद्धतीनं असतं ते. ओके, ओके. तर बाळांनो आपण स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी बघणार आहोत. अँटीबॉडीचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असणार आहे ती साईडला सुंदर अशी एक आकृती काढलेली आहे आपण, आणि त्याकडे आपल्याला आता लक्ष द्यायचं आहे. तर माझी विनंती आहे की यू जस्ट नीड टू मोर कॉन्सन्ट्रेट, जास्त कॉन्सन्ट्रेट करा. इझी आहे. काय बेटा, काय दिसतो आमचा पहिला मुद्दा सांगतो आम्हाला की इट इज अ वाय शेप्ड स्ट्रक्चर. आहे का बघून घेऊ आपण आकृतीमध्ये. Yes, English capital letter Y means antibody initially show the shape of English letter Y. Yes, we agree with the first point. It is a Y-shaped molecule. Okay, it is composed of the 4 polypeptide chain. How many number of the polypeptide chain will normally found in the structure of antibody? 4. 4 पॉलिपेप्टाइड चेन्स आहेत. कुठे आहेत त्या बाळांनो, ही 1, ही 2 आणि इकडच्या 2. 4 पॉलिपेप्टाइड चेन्स, ह्या 2 आणि त्या 2.
पॉलीपेप्टाइड केमिकली लक्षात घे बेटा, पॉलीपेप्टाइड प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. पॉलीपेप्टाइड कडे आपल्याला छान लक्ष द्यायचं आहे. मीन्स अमायनो ऍसिडचा संपर्क त्यामध्ये येतो, संबंध त्यात येतो. पुढे बेटा, टू एच और हेवी और टू लाईट. मग आमच्याकडे आम्ही आता जाणार आहेत पुढे, आम्ही बघणार आहेत की देयर इज अ 4 पॉलीपेप्टाइड चेन्स विल प्रेझेंट. ओके, मग आउट ऑफ द 4 2 polypeptide chains are short, means light. The polypeptide chains 1 and the polypeptide chain 2, these two chains are shorter in a length, that's why we call them light chain. आणि पुढचं माहिती झालं की other 2 longer chains will be there, 2 long chains. ही एक लॉन्ग चेन आणि ही दुसरी लॉन्ग चेन. 2 लॉन्ग चेन्स आर लॉन्गर अँड 2 चेन्स आर शॉर्टर. दीज आर द पॉलीपेप्टाइड चेन. ओके बेटा, दीज चेन्स हेल्ड टुगेदर बाय डायसल्फाइड बॉन्ड. डायसल्फाइड बॉन्ड. ह्या जे चेन्स आहेत, या जे लॉन्गर चेन्स आहेत, या लॉन्गर चेन्स एकमेकाला जे अटॅच झालेले आहेत ते एका बॉन्डने अटॅच झालेले आहेत. अँड अ डायसल्फाइड बॉन्ड कॅन प्रेझेंट बिटवीन देम विच हेल्ड देम टुगेदर. त्या दोघांच्या मध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड? डायसल्फाइड टाइप ऑफ द बॉन्ड नॉर्मली फाउंड इन देअर स्ट्रक्चर ड्यू टू विच दे हेल्ड टुगेदर अँड शो द वाय शेप्ड स्ट्रक्चर. यामध्ये आहे इथं. ओके बेटा, पुढे जाऊ आपण. दीज रिजन होल्डिंग टुगेदर दी आर्म्स. आता हे आर्म आहेत बेटा. दिस वन इज द फर्स्ट आर्म अँड दिस वन इज द सेकंड आर्म. आता ह्या 2 आर्म आहेत इथं. एक आर्म आणि ही बी आर्म दिसते आपल्याला. ही आर्म या अँटीबॉडीच्या आर्म्स जिथं हेल्ड केल्या जातात तिथं किंवा जिथे एकत्र टुगेदर ठेवल्या जातात त्यांना विद्यार्थ्यांना आपण म्हणत असतो HINGE, हिंज. HINGE, hinge is the arm which held together these stem of the antibody. हा जसं प्लांट मध्ये स्टेम आम्ही बघतो, सेम that type of the stem also found in the structure of antibody too, and these stem hold together by the particular region, and that particular region is termed as a हिंज. हिंज आपण असे त्याला म्हणू बेटा त्या पर्टिक्युलर रिजनला. पुढे जाऊ बेटा. नेक्स्ट, ईच चेन इन्क्लूड 2 डिस्टिंक्ट रिजन. ओके बेटा, इथं ही एक चेन आहे, ही एक चेन आहे. 4 पॉलीपेप्टाइड चेन्स वेअर प्रेझेंट. हाऊ मेनी नंबर? 4. बट दीज एव्हरी, आता 4 आहेत म्हणलो ना, मग प्रत्येक प्रकारच्या त्या चेन मध्ये आपल्याला 2 भाग दिसत आहेत. वाक्य काय बोलतोय कि how many number of the chains were there? 2 short and 2 long, and every type of the arm or every type of the structure of antibody or chain show 2 distinct region. एक रिजन आणि हे दुसरं रिजन. अशा पद्धतीनं 2 रिजन दिसतात. तर विद्यार्थ्यांनो, एक कोणतं आहे सर ते? बेटा बघा, प्रत्येक चेन मध्ये बोललोय मी की हे या हेवी चेन मधला कॉन्स्टंट रिजन आहे. हेवी चेन मधला कॉन्स्टंट रिजन आहे आणि बेटा हा लाईट चेन मधला कॉन्स्टंट रिजन आहे. म्हणजे मला नॉर्मली असं सांगायचं आपल्या सगळ्यांना की प्रत्येक चेन मध्ये 2 डिस्टिंक्ट रिजन्स आहेत. एक रिजन कॉन्स्टंट रिजन आहे आणि दुसरा रिजन आहे व्हेरिएबल रिजन. व्हेरिएबल मीन्स बदलता, मीन्स नॉट स्टेबल, नॉट कॉन्स्टंट, अँड अदर वन इज अ कॉन्स्टंट. तर बेटा अशा पद्धतीने आपल्याकडे लॉंग चेन 2 आहेत. त्या लॉंग चेन मध्ये आपल्याला 2 प्रकारचे काय दिसतात? रिजन दिसतात. सपोज दॅट दिस इज द रेड कलर्ड इंडिकेशन इंडिकेट दॅट दिस इज द कॉन्स्टंट रिजन ऑफ द लॉंग चेन अँड द रेस्ट पार्ट ऑफ द लॉंग चेन इज कन्सिडर्ड ॲज अ व्हेरिएबल रिजन. दोन्ही प्रकारे सेम. आता येऊ बेटा शॉर्ट कडे. शॉर्ट कडे आल्यानंतर दिस पर्टिक्युलर पार्ट मी जो हा रेड रंगाने इंडिकेट करणार आहे, that red colored particular part is considered as a constant part
and the rest part, उर्वरित part is considered as a variable part. म्हणजे फायनली व्हॉट शुड यू अंडरस्टँड की आमच्याकडे 4 पॉलिपेप्टाइड चेन्स आहेत, 2 longer, 2 shorter also called as a light chain, and every type of the chain show 2 distinct region. The first one is a variable region and the second one is a constant region. I hope that की हे हाय मॉलिक्युलर वेट ऑफ द चेन आहे. हाय मॉलिक्युलर वेट जवळपास 50,000 डाल्टन, 50,000 डाल्टन याच्याबद्दलच आहे. पण दॅट 50,000 नेवर नीड टू कीप इन युअर माइंड सच क्वेश्चन्स. असे प्रश्न आजपर्यंत कधी विचारलेले नाहीत. आणि ती शॉर्टर चेंज जी आहे ती शॉर्टर चेंज 25,000 डाल्टन एवढ्या वेटची आहे, म्हणजे मॉलिक्युलर वेट त्यांचं आहे. आता बेटा पुढे जाऊ. आपण काय काय बोललोय? आपण व्हेरिएबल रिजन एक बोललो आणि कॉन्स्टंट रिजन एक बोललो. रिजन मीन्स काय? रिजन मीन्स पर्टिक्युलर पार्ट ऑफ द स्ट्रक्चर ऑफ दॅट अँटीबॉडी, एक विशिष्ट जागा. आता प्रश्न पडला, एव्हरीबडी हॅव अ कन्फ्युजन इन देअर माइंड अबाउट द वर्ड कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल. काही गोष्टी कॉन्स्टंट असतात तर त्या कॉन्स्टंट का असतात, आणि काही गोष्टी व्हेरिएबल आहेत तर व्हेरिएबल का आहेत. तर बेटा अजून जो पुढचा पार्ट आहे ज्याला अँटीबॉडी अँटीजन किंवा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असे म्हणतो, त्यावेळेला आपल्याला हे जर कळलं तर डेफिनेटली पुढचा पार्ट कळेल. तर आय वन्स अगेन अपीलिंग टू एव्हरीवन टू पे देअर अटेन्शन टुवर्ड्स इट प्रॉपरली. तर मी काय बोललोय की ह्या ठिकाणी आपल्याकडे काय आहे, तर हे जे रिजन्स आहेत ते व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट का. बेटा असे सांगितलं जातं की 214 जवळपास अमायनो ऍसिडची चेन आहे, जी आम्ही लाईट चेन म्हणून जिला म्हणतो. त्याच्यामध्ये 214 अमायनो ऍसिड असण्याचे चान्सेस आहेत. अबाउट हाऊ मेनी? 214 अँड द लाईट चेन 440, 440 अमायनो ऍसिड्स आहेत. अँड दीज आर द व्हेरिएबल. हे जे आहेत, हे जे ह्याच्यामध्ये आहेत ते व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल म्हणजे का? तर ते बदलतात. दे आर नॉट सेम इन देअर नंबर. दॅट्स वाय वी कॉल देम काय? व्हेरिएबल म्हणतो. आणि ज्यांच्याकडे कॉन्स्टंट आहेत त्यांना कॉन्स्टंट असे म्हणतो. पण हे पण लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. आणि आपल्याकडे जे मॉलिक्युलर वेट बद्दल बोललो ती काही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी नाही. दिस पार्ट ऑफ द अँटीबॉडी रेकॉग्नाइज अँड बाइंड. आता काय? व्हेरिएबल रिजन. आता बेटा इथे लिहिले क्लिअरली आपण, हे व्हेरिएबल रिजन आहे आणि इथं या दोघांचं हे व्हेरिएबल रिजन आहे. व्हेरिएबल रिजन. तर हे व्हेरिएबल रिजन काय आहे? तर व्हेरिएबल रिजन कन्स्टिट्यूट द अँटीजन बाइंडिंग साइट. हे बघा, हे जे अँटीजन्स आहेत, आपण जे अगोदरच्या लेक्चर मध्ये बोललो होतो आणि आता सध्या मी बोललोय, अँटीजन आणि अँटीबॉडी. अँटीबॉडीचं काय काम आहे? अँटीजनला किल करणे, अँटीजनला कॅच करणे, अँटीजनला डिऍक्टिव्हेट करणे, न्यूट्रलाइज करणे. तर ते करण्यासाठी त्यांना कोणत्या पार्टने अँटीबॉडीने अँटीजनला पकडायचे, पार्ट कुठे आहे? तर तो पार्ट आहे व्हेरिएबल रिजन ऑफ बोथ चेन. व्हेरिएबल रिजन ऑफ द बोथ चेन. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी लाईट चेनचा बी व्हेरिएबल रिजन पाहिजे आणि दुसरा रिजन म्हणजे लाईट चेन आणि हेवी चेन दोघांचा बी कोणता पाहिजे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला व्हेरिएबल रिजन पाहिजे. दिस रिजन कन्स्टिट्यूट, ते रिजन बनवतात अँटीजन बाइंडिंग साइट. अँटीजन बाइंडिंग साइट इज ऑल्सो नोन एज अ पॅराटोप. आणि कुठल्या पार्टला पकडतात? कुठल्या पार्टला? तर ते पकडतात इपिटोपला. म्हणजे आपल्याला अगोदर माहिती आहे, थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केलेली आहे की इपिटोप और एंटीजेनिक डिटर्मिनंट इज अ पर्टिक्युलर टाइप ऑफ द स्ट्रक्चर विच इज नॉर्मली फाउंड ऑन द सरफेस ऑफ द अँटीजन. अँटीजनच्या सरफेसवर सापडणारे एक स्ट्रक्चर आहे, एक पर्टिक्युलर रिजन आहे, अँड वी कॉल दॅट रिजन अँटीजेनिक डिटर्मिनंट और इपिटोप. आणि इथं आहे पॅराटोप. इपिटोप अँड पॅराटोप गेट अटॅच्ड विथ ईच अदर. ते एकमेकांमध्ये अटॅच होतात, एकमेकांमध्ये फिक्स होतात. म्हणून आला अँटीजन आणि हा अँटीबॉडी. when these two combined with each other at that time it forms the antigen antibody complex. antigen antibody complex. तर अशा पद्धतीने
दिस पार्ट ऑफ द अँटीबॉडी, तो जो पार्ट आहे हा पार्ट काय करत असतो, रेकग्नाइज करत असतो, आयडेंटिफाय करतो अँड लगेच बाइंड टू द स्पेसिफिक अँटीजन, आणि त्या अँटीजनला तिथं बाइंड करून टाकतो अँड फॉर्म. मग आता कुणी कुणाला बाइंड केलं बेटा, अँटीजन बाइंडिंग साइटने. कुठं होती ती, दीज आर फाउंड ऑन, कशावर, अँटीबॉडीवर. अँटीजन बाइंडिंग साइटने, साइट मीन्स जागा, वेअर द अँटीजन गेट अटॅच्ड, जिथे अँटीजन अटॅच होतो ती जागा म्हणजे अँटीजनला बाइंड करणारी जागा. ज्यावेळेस या दोन गोष्टी एकत्र येतात त्यावेळेस होतं बेटा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स, आणि अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हे आहे. मग हाऊ मेनी नंबर ऑफ सच साइट्स आर फाउंड ऑन द स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरवर आपल्याला असे किती साइट्स दिसतात बघा बरं. सर इकडे एक दिसते आणि तिकडे एक दिसते. यस, नॉर्मली 2 antigen binding site or the paratopes are found on antibody. That's why such type of antibody is called as a bivalent. त्याला काय म्हणायचं रे बाळांनो, बायव्हॅलंट टाइप ऑफ अँटीबॉडी असे म्हणत असतात. का म्हणलो आपण त्यांना, तर 2 अँटीजनला हे बाइंड करू शकतात ऍट द सेम इन्स्टंटला. दॅट्स वाय 2 ह्या शब्दामुळे वी कॉल देम बायव्हॅलंट असे म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने हे एक अँटीबॉडीचं स्ट्रक्चर होतं. त्याचं इकडे विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन्स आहेत. अतिशय सुंदर आणि इंटरेस्टिंग टाइप ऑफ द हा कंटेंट होता. आय होप आपल्या सर्वांना हे समजलं असेल. तर टिल देन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू आणि अँटीबॉडी अँटीजन कॉम्प्लेक्स कसा तयार होतो, कशा पद्धतीने तयार होतो, तर ह्याच गोष्टीचा परत आपल्याला उपयोग आणि वापर करायचा आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, आपल्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद. टिल देन गुड बाय अँड गॉड ब्लेस यू ऑल.